नमस्कार मित्रांनो, पोकरा योजनेअंतर्गत शेळीपालन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे। पोकरा योजनेतील शेळीपालन या घटकाचा लाभ घेण्यासाठी पाहूया संपूर्ण माहिती। परंतु त्याआधी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शेळीपालन या घटकाचा उद्देश असा आहे की प्रकल्प क्षेत्रामध्ये शेळीपालनाद्वारे भूमिहीन लाभार्थ्याचं उत्पन्न वाढवणे तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे। लाभार्थी निवडीचे निकष: भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा स्त्रिया, घटस्फोटित किंवा परित्यक्त्या स्त्रिया पात्र आहेत। एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देता येईल। भूमिहीन लाभार्थ्यासाठी तहसीलदारकडील भूमिहीन दाखला असावा। विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या स्त्रिया यांना सक्षम प्राधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र असावे। शेळी गट व अनुदान: 4 शेळी व 1 बोकड मिळून एक गट तयार होतो। अनुदान: उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळी घ्याल तर 8,000 रुपये प्रति शेळी, स्थानिक शेळी घ्याल तर 6,000 रुपये प्रति शेळी असं अनुदान मिळेल। बोकड: उस्मानाबादी किंवा संगमनेरी बोकड घ्याल तर 10,000 रुपये, स्थानिक बोकड घेतल्यास 8,000 रुपये इतकं अनुदान मिळेल। मित्रांनो, उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळीसाठी 8,000 रुपये शेळीप्रमाणे 4 शेळ्यांसाठी 32,000 तर बोकडसाठी 10 असे करून 42,000 रुपये गटाची किंमत होते। आणि मित्रांनो, स्थानिक जातीच्या शेळ्या घ्याल तर 4 शेळीसाठी 6,000 प्रमाणे 24,000 रुपये, बोकडसाठी 8,000 रुपये असे करून 32,000 रुपये गटाची किंमत होते। आणि यावर आपल्याला मिळणार आहे 75% अनुदान। अधिक माहितीसाठी आपण हा टेबल पाहू शकता। काही नियम व अटी आहेत। सदर घटकांतर्गत 4 शेळी व 1 बोकड खरेदी करावा। शेळी गटातील शेळ्या व बोकड पैदाक्षम असावे। शेळी गटाचा किमान 3 वर्षाकरिता विमा उतरणे अनिवार्य आहे। शेळी गटाची खरेदी अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाकडून खरेदी करणे आवश्यक आहे। त्यासोबतच शेळी गट विमा व वाहतुकीचा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावायचा आहे। शेळ्यांची खरेदी केल्यावर टॅगिंग करून त्यांची नोंदणी पोर्टलवर करावी। लाभार्थ्याने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून लसीकरण करून घ्यावे। प्रोसिजर: सर्वात अगोदर लाभार्थ्याने पोर्टलवर आपली ऑनलाईन नोंदणी करावी, त्याच्यानंतर अर्ज भरावा, त्यानंतर कागदपत्र अपलोड करावीत, त्याच्यानंतर पूर्वसंमती घेणे आणि शेवटी शेळी गट खरेदी करावी अशी आहे। मित्रांनो, या योजनेबद्दल आपल्या काही शंका असतील तर तुम्ही मला थेट कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। अशा या उपयुक्त योजनेच्या माहितीला गरजूंपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।